जयंतीला कार्यक्रम चालू असल्यामुळे आवाज आमचा बसलाय. गाणं काय आम्हाला नीट म्हणता येणार नाही, त्याच्यामुळे ते काम समज तुमचं तुम्ही तुमचा आनंद लुटा. बखोळजोदक पेटी मास्तर तुम्ही तुमचा आनंद लुटा, तुम्ही तुमचा आनंद लुटा. मी बघतो माझं काय करायचं. तुम्ही काय करता? आपलंच पटांगण घाला पटांगण. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, 4 चरणाचा अभंग आहे. धर्माचं पालन का करावं हे सांगणारा अभंग आहे. धर्माचं पालन कुणी करावं हे दर्शवणारा अभंग आहे. धर्माचं पालन कशा पद्धतीने करावं, किती करावं, कोणत्या वेळेला करावं, हर एक प्रश्नाचं उत्तर प्रत्येक अँगलला उत्तर मिळणार असा संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. असं काय म्हटलं असं जगद्गुरु तुकाराम महाराजांना की हा अभंग लिहावा? का त्यांच्या डोळ्यात एखाद्यांचा धर्म भ्रष्ट होत असलेला त्यांनी डोळ्यांनी पाहिलाय? आमचे तुकाराम महाराज पांडुरंगाच्या दरबारात गेले. सगळ्यांनी शांत बसायचं, मस्त छान अजिबात बोलायचं नाही. कीर्तन झाल्यानंतर रात्रभर बोला, दिवसभर बोला. माता माऊली अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, रिलॅक्स राहायचं. तुम्ही सगळे जेवण करून आल्या? हा, फराळाचं करून आल्या नाही? एकदम शांत, अजिबात आवाज नको. विठाला विठाला आमच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज गेले. सगळं तुमचा रामलाला. महाराज पांडुरंगाशी बोलतात. आम्हीही देवाशी बोलतो, पण देव आमच्याशी बोलत नाही. का बोलत नाही? कारण आमची तेवढी भक्ती, तेवढी शक्ती आमच्या भगवंतापर्यंत पोहोचत नाही, म्हणून भगवंत आमच्याशी बोलत नाही. महाराजांनी पांडुरंगाच्या दरबारात जावं आणि पांडुरंगाशी बोलावं. महाराज, पांडुरंगा, आज खास तुझ्या बरोबर विशेष चर्चा करण्यासाठी चालूय. आज मी संसार प्रपंच बहुत केला पांडुरंगा. बस हा केलेला संसार प्रपंच आता बहुत झाला. आता संसार प्रपंचाचं पालन करण्यापरीस मी धर्माचं पालन करावे म्हणतो. नाही, मला संसाराचा कंटाळा आलेला नाहीये. तुला चांगलं माहिती पांडुरंगा, मी जिंकेला संसार माया तयावरी फार, आणि जिंकलेला संसार लाताळण्याची सुद्धा ताकद माझ्यात आहे. आणि आम्ही तो लाताळलेला संसार केला षडउर्मीचा मार. पांडुरंगा, संसार प्रपंचाचा कंटाळा आम्हास आला नाही, पण हा जन्म पुन्हा नाही रे, म्हणून जरा धर्माचं पालन करावे म्हणतो. कारण पाखंडी लोकांची खूप मोठी गर्दी झाली आहे. या सगळ्याची सगळ्या पाखंडी लोकांचा आम्ही स्वतः खंडन करण्यासाठी आलेलो आहोत. कारण दुसरं काही कामच राहिलेलं नाही आम्हाला, फक्त हेची आम्हा करणे काम. पांडुरंगा, जरा तुझ्या नामाचे बीज वाढवावे नाम ऐसे म्हणतो. हे धर्माचं पालन करत असताना पाखंडी आमच्या समोर येतील, आम्हाला बोलतील, काय तुक्या, हा तुला कोणी दिला अधिकार? आम्ही प्रेमळ आहोत, मृदू आहोत, मऊ आहोत, अगदी मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास. पण पांडुरंगा, एकदा का आमची सटाकली की मग मात्र नाठाळाच्या माथी मारू काठी. काठी मारल्याशिवाय आम्ही माघारी परतत नाही, हा आमचा इतिहास आहे. आम्ही या पाखंडी लोकांना शब्द नावाच्या शस्त्राच्या माध्यमातून गोड समजून सांगू, नाही समजलं तर थोडासा दम देऊन सांगू. दम देऊन नाही समजलं तर जरा त्यांचा दम काढून सांगू. येतील हे पाखंडी आमच्या समोर, काळ्या कोटात येतील, खाकी कोटात येतील,
पांढऱ्या शुभ्र पोशाखात येतील एवढंच काय, पांढरं धोतर निरूप फेटा घालून नारायणाच्या गादीवर ज्ञानही पाजवायचं काम करतील हे पाखंडी. पण दुर्भाग्य पांडुरंगा, माणसं फक्त पोशाख बदलतात, विचार बदलत नाहीत. आणि त्यांचे विचार बदलण्यासाठीच आम्ही आलेलो आहोत. आम्ही सांगू शब्द नावाच्या शस्त्राच्या माध्यमातून अतिशय त्यांच्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर समय प्रसंगाला तीक्ष्ण असतील आमची. पण पांडुरंगा, घोडी गुलामीने जर यांना सांगून समजलंच नाही, मग मात्र आमच्याकडे पर्याय राहिलेला नाही. मग तुला चांगलं माहिती पांडुरंगा, देव देश धर्म सांभाळण्यासाठी जेवढे शास्त्र महत्वाचे तेवढेच शस्त्र देखील महत्वाचे. समय प्रसंगाला शस्त्राच्या माध्यमातून जर यांना समज नाही झाली तर मग मात्र आमच्याकडे पांडुरंगा पर्याय राहिला नाही. मग दुसरा पर्याय आमच्याकडे आहे. तो पर्याय आमच्या रामकृष्णांनीही तो आजमावलाय. ते वनवासात जरी गेले ना तरी देखील हातामध्ये मोबाईल घेऊन गेले नाहीत, कॉम्प्युटर घेऊन गेले नाहीत, हातामध्ये खांद्याला लटकवून धनुष्य बाण घेऊन गेले. आम्ही तेच करू. समय प्रसंगाला आम्ही आमच्या हातातला टाळ, चिपड्या, झालं सर विना, अगदी समजा पांढरा तुझ्या कमल चरणावरती ठेवू आणि हातामध्ये हाती घेऊन बाण फिरे. तीक्ष्ण उत्तरे पांडुरंगा तुझी आल पंढरीनाथा, हाती घेऊन बाण फिरे. आणि खरं सांगू तळमळीनं पांडुरंगा, मला माझ्या धर्माला जर एखाद्याने नागवण्याचा आणि खेळवण्याचा प्रयत्न केलाच ना, पांडुरंगा तुझी आण घेऊन सांगतो रे, मी स्वतः त्याची भेडवारा ठेवणार नाही. नाही 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 भेडभार. तुका म्हणे सारा थोर का, कारण फक्त हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. विढाला विढाला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा भाग आहे. 4 चरणाचा असं सांगता येणार. महाराजांच्या शब्दापर्यंत पोहोचून तुमच्या आमच्यासारख्याच सर्वसामान्य माणसाचं काम नाहीये. अहो, एखादा बोर घ्यावा, एखादी विहिरी घ्यावा, नवीन पाणी अपडेट येत राहतं ना, तसं एखाद्या अभंगावरती कुणीही अभ्यास करावा, कुणीही पाठांतर करावा, कुणीही चिंतन करावा, कितीही कीर्तन प्रवचन करावेत, त्या विहिरीतला पाण्याचा पाझर जसा नव्यानं पाणी घेऊन येतो ना, तशा आमच्या संतांचे अभंग नवीन नवीन अर्थ घेऊन येतात. ही ताकद आमच्या संतांच्या शब्दाची आहे. आज हर हर महादेवाचा महाशिवरात्री पर्व खूप पॉवरफुल, खूप पॉवरफुल. खरं तर आजचा वेळ एक सेकंद सुद्धा कोणी वयाला जाऊ देता कामा नये, इतका महत्वपूर्ण आहे, इतका महत्वपूर्ण. कीर्तन संपल्यानंतर रात्रभर झोपला नाही तरी चालेल. आजपर्यंत झोपा काढल्या, इथून पुढेही झोपाच काढणार आहात. आमच्या भोळ्या शंकराची आजची पॉवर तुम्हाला कदाचित माहिती असेल नसेल, मला माहिती नाही. या ब्रह्मांडामध्ये जेवढेही हर हर महादेवाची पिंड आहे, प्रत्येक पिंडीमध्ये आज हर हर महादेव स्वतः स्वयंभू एंट्री करतात. ही ताकद आहे याच्याबरोबर. आणि हर हर महादेवाची तिन्ही लोकांमध्ये पूजा केली जाते. एक देव लोकांमध्ये हर हर महादेवाच्या मस्तकाची पूजा केली जाते. इथं पृथ्वीवरती मृत्यू लोकांमध्ये हर हर महादेवाच्या लिंगाची पूजा केली जाते. आणि पाताळ लोकांमध्ये हर हर महादेवाच्या चरणाची पूजा केली जाते. ये जिंदगी ना मिले दोबारा, ये वक्त ना मिले दोबारा. आणि भाग्य बघा आपलं, तो सगळ्यात महत्वाचा तो भोळा आहे. पण काही काही भोळे बिले याची तर असते बरं, शाण्याचे इंडिकेटर तोडून टाकते. तुम्ही भोळा म्हणजे काय एवढं एवढं समजायचं त्याला कारण नाही.
पण बाकीच्या देवांपेक्षा नाही, बाकीचे देव विचार करून आशीर्वाद देणार. याचा आपलं सिंपल आहे, काय पाहिजे स्वतः असतो. चलून दे राहून तुला. आज जे हर हर महादेवाची पूजा करतील, जी पाहिजे ती इच्छा तुमची आज पूर्ण होणार. जी पाहिजे ती इच्छा, जी पाहिजे ती इच्छा तुमची पूर्ण होणार. फक्त तुमचं मागणं त्या क्वालिटीचं पाहिजे, ती पूजा त्या क्वालिटीची पाहिजे. दुधानी, दह्यानी, तुपानी, लोण्यानी, पाण्यानी, चंदनानी, तांदुळानी, अजून माझ्यापेक्षा ज्यांचा जास्त अभ्यास आहे त्यांना विचारा. एवढ्या सगळे काही साहित्याने हर हर महादेवाला आज आंघोळ घालणं गरजेचं आहे, आज पूजा करणं गरजेचं आहे. बिल्वदळ आवडतं 3 पानाचं त्याला, माहितीये का? कारण आहे का? विडाला विडाला विडाला